हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही? आय होप बरेच असाल। श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आणि आजचा दिवस तुम्हाला खूप शांतीचा, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा जाऊ हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे। आणि जे काही तुमच्या जीवनामध्ये तुमचे स्वप्न असतील ते पूर्ण हो हीच मी पुन्हा ईश्वर चरणी प्रार्थना करते। आणि चला व्हिडिओची सुरुवात करते आता। तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझा। स्वयंपाकाचा म्हणजे व्हिडिओ काही गुड मॉर्निंग सर्वांना। तर आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझा, बघू शकता दम आलूची छान भाजी केलेली आहे। आणि एवढी आता मी एकटीच जेवण करायची आहे, एवढी वाचलेली आहे, डबे वगैरे गेलेले आहे त्याच्यामुळे एवढीच आहे। आणि मसाल्याचीच केलेली आहे, मसाला वगैरे जास्त लावलेला नाही मी, कांदा खोबरं वगैरेच लावलेला आहे। आणि भाजीवर तुम्हाला तर्री वगैरे जास्त दिसत नसेल तर थोड्याच तेलात बनवलेली आहे आणि कुकरमध्येच बनवलेली आहे मी। आलू शिलून घेतले, उकडले नाही, शिलून घेतले आणि डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी दिली भाजी आणि कुकरमध्येच बनवून घेतलेली आहे। गॅस ओटा थोडाफार आवरून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर भांडे खूप सारे जमा आहेत पण ते घासायचे आहे। आता पहिले मी घर आवरून घेते आणि त्याच्यानंतर भांडे घासणार आहे। आणि आता सुरुवात करते पहिले सोप्यापासून। तर आज मला कवर वगैरे सोप्यावरचे पूर्ण सोपा ब्रशने साफ पण करायचा होता आणि ते कवर आहे ते पण धुवायला टाकायचे होते, कारण कोणताही सण म्हटलं की साफसफाई बनतेच। आता मी ते कवर भिजू टाकून देते आणि सोफा पूर्ण छान ब्रशने साफ करून घेते। आणि ह्या ब्रशचा व्हिडिओ मी मागे तुमच्यासोबत शेअर केला होता, तर तुम्हाला सांगितलंच होतं। आणि ह्या ब्रशने 8 दिवसातून जरी सोफा साफ केला ना तर तरी छान राहते, धूळ जास्त होत नाही त्याच्यावर, कारण असं आपण झटकल्याने एवढा धूळ निघत नाही, पण ह्या ब्रशने पूर्ण सोफा क्लीन होता। तर आणि मागे पण सांगितलं होतं। आणि तुम्ही म्हणाल की साफसफाई कशाबद्दल, तर तुम्हाला सांगितलंच आहे गजानन प्रगट दिवस आहे म्हणून। तर आज माझा दिवस पूर्ण दिवसभर मी साफसफाई करणार आहे, पण पूर्ण क्लिनिंगचा व्हिडिओ मी आज टाकू नाही शकणार, कारण व्हिडिओ बनवणं एकाच दिवशी एडिटिंगपासून करणं ते काही होणार नाही। तर उरलेला व्हिडिओ मी उद्याला वगैरे टाकन, उद्या नाही टाकला तरी मी गजानन प्रगट दिवस झाल्यावर टाकेल आणि आता नाही टाकू शकणार। तर त्याच्यामुळे जेवढा होईल तेवढा टाकते मी तुमच्यासोबत। आणि तुमच्यासोबत एक सिक्रेट म्हणजे हे शेअर करणार आहे मी, एक सिक्रेट वस्तू शेअर करणार आहे, तर मी अजूनपर्यंत कोणालाच दाखवलेली नाही आहे। तर चला, मस्त क्लीन आणि एवढा धूळ निघते ह्या ब्रशने, खूप धूळ निघतात। आपण असं आपल्याला साफसूफ दिसते पण धूळ खूप असतात सोफ्यावर, असे बारीक बारीक कण राहतात, कारण आपण पाय वगैरे वर घेऊन बसतो कधी कधी त्याच्यामुळे। तर सिक्रेट वस्तू ही आहे, ही मी खूप दिवसाचं म्हणजे मिशोवरून बोलवलेलं आहे, तरी झाले 8 दिवस वगैरे, पण मी कोणालाच दाखवलेलं नाही आहे। तुमच्यासोबत आता सुरुवातीला शेअर केलेलं आहे, कारण मी घरी कोणाला सांगितलं नाही। मला हे घ्यायचंच होतं केटली पाणी गरम करायला, त्या निमित्तानं का होईना तर मी गरम पाणी पिऊ शकेल, कारण तशी तर मी गॅसवर गरम पाणी करून पितेच, पण गॅसवर वगैरे ठेवलं तर कसं हे छान वाटते वस्तू। आणि प्रत्येक लेडीजला हेच वाटते, वस्तूचं काम म्हणजे नाही घेतलं असतं तरी चाललं असतं, पण असं वाटते ना आपल्याला की आपल्याही घरात वस्तू असली पाहिजे, काम असो वा नसो, लेडीजचं असंच असते। आणि मी घरात कोणालाच सांगितलं नाही हे घेतलं म्हणून, कारण घरचे कसे मिस्टर वगैरे थोडे रागवतात, फालतूच्या वस्तू घेते असं तसं, म्हणून मी माझ्या मुलीला सांगितलं तर मुलीनेच ऑनलाईन बोलवून दिलेलं होतं। 500 रुपयाला झालं हे, 1 लिटरची केटली आहे ही। आणि मिशोवरूनच बोलवली, छान आहे आणि रोजच्या फक्त 1 ग्लास पाण्यासाठी उपयोगात मला येईल, बाकी तर भाजीसाठी वगैरे पाणी गरम करू शकतो, त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे, कारण वस्तू असल्यावर तशी पण वाया जात नाही, आपण कोणत्या ना कोणत्या उपयोगात त्याला आणतच असतो। तर कसं आपल्यालाही नवीन नवीन असते तोपर्यंत खूप हौस राहते कोणत्याही गोष्टीची, पाणी गरम करा मग नंतर वाटल्यास पडलीच राहते, पण असणं मेन जरुरी आहे। माझे तर असे विचार आहे की काम असो वा नसो पण असणं मेन जरुरी आहे। तर म्हणून मी बोलवली। आता ते व्हिडिओ पाहिल्यानंतर मिस्टरांना तर दिसूनच जाईल, पण आता दिसलं तर मला काही फरक पडणार नाही, कारण ते फक्त घरी येईपर्यंत राहते टेन्शन, आल्यावर दाखवली तर ते असं काही म्हणणार नाही। तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगाल केटली।
तर फक्त 500 रुपयाची झालेली आहे. आणि चला म्हटलं आता मुलीला कसं मुलगी बोलवून देऊ शकते आणि मी मुलीलाच बोलवून द्यायला सांगितलं. आणि मुलीला सगळं समजते घरात काय पाहिजे काय नाही पाहिजे असं. पण मुलं झाले, माणसं झाले, म्हणजे जेंट्स झाले, हे नाही समजू शकत घरात प्रत्येक वस्तू आहे म्हणून. तर असं आहे माझं. आता दिसल्यावर काय म्हणतील आता मला नाही माहीत, आणि काय म्हणतील ते तर मी तुमच्यासोबत सांगेलच. तर चला, मस्त पिझ्झा आणलेला होता, तर मस्त एन्जॉय केला आज. आणि तुम्हाला एक सिक्रेट वस्तू सांगते. सिक्रेट वस्तू म्हणजे ही आहे पुन्हा की टमाटर जे आहे त्याचा तुम्ही कोणतं काय उपयोग करू शकता. स्वस्त राहते तेव्हा. तर हिवाळ्यात वगैरे टमाटर खूप स्वस्त राहतात. तर आपण कसे साठवून ठेवले पाहिजे वर्षभर चालण्यासाठी, तर मी सांगते तुम्हाला. नक्कीच व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि असं उपयोगात आणली ना टमाटर वगैरे तर खूप छान असतात. कारण उन्हाळ्यात कधी खूप महाग राहतात. 100 रुपये 150 रुपये असे किलो टमाटर राहतात. त्याच्यामुळे असे जर साठवून ठेवले तर नक्की तुमच्या उपयोगात येईल. आणि तुम्ही असं करून पहा, तुम्हाला पण लय भारी वाटेल. तर हे घेतले आहे मी 2 किलो टमाटर. 2 किलो टमाटर आहे. फक्त हे 2च किलो आहे, पण मी अजून बोलवणार आहे. आता फक्त 2च किलो आणलेले आहे. तर ते टमाटर मी स्वच्छ असे छान मस्त पाण्याने धुवून घेतलेले आणि कपड्याने छान पुसून टाकले. पुसल्यानंतर पूर्ण कापून टाकले. तर कापल्यानंतर हे ठेवते आता मी उन्हात असे कापून पसरून ठेवलेले आहे. उन्हामध्ये छान कडक मस्त वाळू द्यायचे. आणि हे बघा 2 किलो टमाटरचे उन्हामध्ये वाळल्यानंतर एवढेच झालेले आहे. तर पूर्ण 2-3 दिवस वाळायलाच लागले त्याला. आणि त्याच्यानंतर हे असे झालेले आहे, कडक वाळलेले आहे पूर्ण मस्त. आणि याचं छान आपण आता मी सांगते तुम्हाला काय करायचं. तर याचं करायचं आपण पावडर करून डब्यामध्ये भरून द्यायचं. तर 12ही महिने आपण भाजीत टाकासाठी उपयोगात आणू शकतो. आणि त्याच्यानंतर असे जर ठेवायचे आहे तर असे पण ठेवू शकतो आपण. आणि तेल मग असे ठेवल्यावर काय करायचं, तेलात तळायचे. जेव्हा आपण खिचडी वगैरे बनवते ना तेव्हा तेलात तळायचे, खूप सुंदर लागतात. तळून त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं. तर असे जेवणामध्येही असे म्हणजे खायला छान वाटतात. आणि चला, तुमची आवड, तुम्हाला आवडते की नाही आवडते तसं. तर मला आमची इथं तर मी असं नेहमी असंच करत असते. जेव्हा स्वस्त टमाटर असते तेव्हा खूप सारे आणते आणि वाळवून साचवून ठेवते. आणि नंतर मग ते मी उन्हाळ्यामध्ये वगैरे जेव्हा टमाटर महाग राहते ना तेव्हा उपयोगात आणते. तर सांगा मग कसं वाटलं तुम्हाला तर व्हिडिओ आणि माझे विचार हे टमाटरचे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ तर इथेच करते व्हिडिओची एंड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय सर्वांना. घ्या तुम्ही आपली काळजी. तर बाय.